भिवंडी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी त्याचबरोबर आदिवासी प्लॉटधारक हे शेती हेच त्यांचं उपजीविकेचं साधन आहे। अवकाळी पावसाच्या पाण्याने शेतातील भात पीक कुजून गेले। व्यापारी वर्गसुद्धा हे भात घेणार नाही, त्यावर जगणकटण होऊन बसले आहे। सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना मदतीचा हात द्यावा, तातडीची उपाययोजना करावी, म्हणजे त्यांना आधार मिळेल, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असून त्या विषयान्वये निवेदन तहसीलदार यांच्याकडे भारताचा क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षाच्या वतीने करण्यात आले। त्याप्रसंगी पक्षाचे कॉम्रेड बळीराम चौधरी, कॉम्रेड रामचंद्र गिंबल, कॉम्रेड गोविंद रावते, कॉम्रेड कबीर चौधरी, कॉम्रेड सचिन चौधरी, कॉम्रेड बाबल्या भोसले, कॉम्रेड सी.के. जोसेफ, कॉम्रेड पांडुरंग मोरगा, कॉम्रेड बाबल्या भावर, कॉम्रेड लक्ष्मण डापसी यासह शेतकरी प्लॉटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षातर्फे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन सादर केलं आहे, ज्याच्यामध्ये जसा तुम्ही बघताय आतासुद्धा पाऊस चालू आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांचे एवढे हाल होत आहेत, त्यांचं सगळं पीक पाण्याचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना सरकारने मदत करावी असं निवेदन आम्ही सध्या तहसीलदारांना सादर केलं। भारताच्या क्रांतिकारी मार्क्सवादी पक्षातर्फे आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। ते तहसीलदार मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले। त्याच्यामध्ये सध्या जी ऑक्टोबरमध्ये फुल पाऊस जो झालेला आहे त्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे। त्याच्यामध्ये भात कुजलेला आहे, ते आज 30%सुद्धा घरामध्ये येणार ही परिस्थिती आहे। सरकारने शेतकऱ्यांना जी काही मदत द्यायला पाहिजे, सरसकट द्यायला पाहिजे। ज्याच्यामध्ये प्लॉटधारकसुद्धा आहेत आणि प्लॉटधारक बहुतेक करून आदिवासी आहेत आणि ते सर्व त्यांचं जे जीवन आहे ते सर्व प्लॉटरवर आहे, त्या जमिनीवर आहे, त्यांना सरकारने दिलं पाहिजे। सरकार इतर याच्यामध्ये खर्च करते मोठ्या प्रमाणात। आता बघितलं तर कुंभमेळ्यासाठी जवळजवळ हजारो कोटी रुपये खर्च करते सरकार, पण शेतकऱ्यांसाठी जे द्यायला पाहिजे सरकारने ते सरकार इकडे देताना दिसत नाही आहे। आज आताही सुद्धा पाऊस चालू आहे, म्हणजे ऑक्टोबर महिना फुल पाऊस आहे, त्याच्यामध्ये एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे। या नुकसानीचं म्हणजे बरोबर त्या शेतकऱ्यांना एक मदतीचा हात सरकारने दिला तर त्यांचंही चांगलं होऊ शकतं। तहसीलदारांनी काय आपल्याला आश्वासन दिलं आहे? तहसीलदारांनी सांगितलं की आम्ही सगळं ते एक म्हणजे सर्वे चालू आहे, त्याचं सगळ्यांना मिळेल याची आम्ही तजवीज करतो आहे।